झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये टवाळखोरांना कंटाळून निर्मला शिंदे यांनी आत्महत्या केली। या आत्महत्येनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरती आलेला आहे। रात्रीच्या वेळी वीज दरामध्ये सवलत मिळत असल्याने नाईट शिफ्टकडे उद्योजकांचा ओढा आहे, तर महिलांकडून नाईट शिफ्टमध्ये काम करून घेऊ नये अशी कामगारांची मागणी आहे। नाशिकमध्ये निर्मला शिंदे या महिलेनं गुंडाच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न समोर आलेत। उद्योजकांसाठी रात्रीच्या वेळी प्रति युनिट 2.5 रुपये सूट मिळते, त्यामुळे रात्रपाळीमध्ये काम करवून घेण्याकडे उद्योजकांचा कल आहे। या रात्रपाळीमध्ये अनेक महिला कामगारही आहेत। संबंधित उद्योग जे आहेत ते सुद्धा निश्चितच काळजी घेतील आणि अधिक चांगली सुरक्षा महिला जर येणार असतील कामावर तर कशा प्रकारची देता येईल याकरता निश्चितच उपाययोजना करतील। त्यांना नेण्याची, आणण्याची, पोहोचवण्याची व्यवस्था ही सुद्धा त्या उद्योगांमार्फत निश्चित करण्यात येईल। निर्मला शिंदे या संध्याकाळी परतत असताना गुंड त्यांची छेडछाड करत होते। मग रात्रपाळीसाठी येणाऱ्या महिलांवर अशीच वेळ येऊ शकते असं कामगारांचं म्हणणं आहे। त्यामुळे महिलांना रात्रपाळीत काम करायला लावू नये किंवा त्यांना रात्रपाळीत कंपनीनं वाहनांची सोय करून द्यावी अशी कामगारांची मागणी आहे। त्यांना जाण्या येण्याची व्यवस्था उद्योजकांनी करण्याची आवश्यकता आहे, ज्याच्यामुळे त्या घरापर्यंत पोहोचू शकतील आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार नाही। कंपनीने शक्य होईल तोपर्यंत महिलांची येण्या जाण्याची सोय आधी करावी आणि त्यांना 8 ते 5 ड्युटी करावी, जेणेकरून रस्त्याने येता जाताना असे रिकामे टवाळखोर मुलांपासून किंवा पुरुषांपासून त्यांचा बचाव होऊ शकतो। निर्मला शिंदे आत्महत्या प्रकरणी पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आलं। आता इतर पोलिसांनी चोख कर्तव्य बजावणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर औद्योगिक वसाहतींमध्येही पोलीस गस्त वाढवण्याची गरज आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।